मनुष्य जीवनाचं सार्थक करायचं असेल आणि या धर्तीवरचा स्वर्ग अनुभवायचा असेल तर तुम्हाला यावं लागेल ते कोकणातल्या आंबोली इथं। कोकणनं अवघ्या जगाला तर भुरळ पाडलीच आहे, परंतु आंबोली म्हणजे कोकणचं खरं काळीज। हे केवळ वर्षा पर्यटनाचं डेस्टिनेशन नव्हे तर पक्षी आणि प्राण्यांचं अद्भुत विश्व पाहण्याची परवानगी देणारं नंदनवन आहे। मौज मजा मस्ती करणारे पर्यटक आंबोलीच्या प्रसिद्ध धबधब्यात चिंब होण्यात आनंद मानतात, मात्र जिज्ञासू पर्यटक या धबधब्याच्या पलीकडचं विश्व अनुभवण्यासाठी आंबोलीत येतात। आंबोली परिसरात पावसाचं प्रमाण सर्वाधिक म्हणजे वर्षाला सरासरी 3,500 मिलीमीटर इतकं आहे। पश्चिम घाटातलं आणि जगाच्या नकाशावर नोंद असलेलं हे पर्यटन स्थळ केवळ पाहायचं नाही तर अनुभवायचं ठिकाण आहे। आयुष्यभरासाठी न संपणारा शुद्ध ऑक्सिजन देणारा इथला वारा, केवळ आपल्या आकार आणि रंगांनीच मोहून घेणाऱ्या वनस्पती, पक्षी प्राण्यांची झाडे वेलींवर रंगणारी मैफल, धुक्यात हरवलेले नागमोडे रस्ते आणि थंडीनं हुडहुडणाऱ्या तन्मनाला सुखद अनुभूती देणारी गरमागरम भजी, चहा, मक्याच्या कणसाची मस्त मेजवानी। अहो, स्वर्गीय सुख याहून काय वेगळं असतं। हे ठिकाण जसं मौज मजा मस्तीसाठी पर्यटकांना आवडतं, तसंच काही जिज्ञासू पर्यटक इथल्या जैवविविधतेचा आस्वाद घेताना दिसतात। जगभरातले संशोधक तर इथे येतातच, कारण इथं बेडकांची जणू शाळाच भरते। 22हून अधिक प्रकारचे बेडक इथं पाहायला मिळतात। तब्बल 202 प्रकारची फुलपाखरं आढळतात आणि सापांच्या तर 30 ते 32 प्रजाती इथं पाहायला मिळतात। याशिवाय राज्य प्राणी शेकरू, अस्वल, गवा, सांबर, भेकर, बिबट्या तसंच पट्टेरी वाघाच्या पाऊलखुणाही या परिसरात आढळतात। पावसाळ्यात रात्री रानवाटा तुडवत हे संपूर्ण अद्भुत विश्व आपल्याला अनुभवता येतं। दुर्मिळ औषधी वनस्पतींचं तर जगाच्या नकाशावरचे हे मुख्य ठिकाण आहे, कारण इथं पश्चिम घाटातल्या तब्बल 202 पेक्षा अधिक दुर्मिळ औषधी वनस्पती आढळतात। कॅन्सरवर अत्यंत प्रभावी ठरणारी नरक्या ही वनस्पतीही मोठ्या प्रमाणात इथं आढळते। 7 वर्षातून एकदाच फुलणारी कारवी आणि अन्य काही दुर्मिळ फुलांनी सजलेलं पठार पाहताना तर स्वर्गीय आनंद मिळतो। मुख्य धबधबा, कावळेसाद, हिरण्यकेशी, महादेव पॉइंट अशी ठिकाणं पाहताना पर्यटकांच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात न मावणाराच असतो। निसर्गाचं हे अद्भुत रूप भुरभुरत्या पावसात पाहताना हातात वाफाळत असलेला चहा आणि समोर झटका देणाऱ्या हिरव्या मिरचीसह भजीची प्लेट असेल तर हा आनंदाचा क्षण तुम्ही शब्दातही व्यक्त करू शकणार नाही। इथल्या शुद्ध ऑक्सिजनमुळे तुमच्या पोटात कावळे ओरडायला लागले की अगदी पश्चिम महाराष्ट्रातल्या झणझणीत कोल्हापुरी मिसळपासून माशांचे चमचमीत पदार्थ देणारे अनेक हॉटेल्स इथं आपल्या आदरातिथ्यासाठी सज्ज आहेत। मग येताय ना धर्तीवरच्या या नंदनवनात स्वर्गीय अनुभूती घेण्यासाठी।